हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे तुष क्रेझी रायडर आणि मी तारुष. तर चला मग, ब्लॉग आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा, एक लाईक. आम्ही आता चाललोय रायगडला. तर आमचे हे खोत आहेत आणि उद्घाटन करतायत गाड्यांचा की प्रवास व्यवस्थित हो. त्याला हा कोडा द्यावे आता ना. गणपती बाप्पा नारळ फोडले. तसं बघायला गेलं तर किती गाड्या आहेत? 4 गाड्या आहेत आणि अजून प्लस 2 गाड्या, सॉरी 1 गाडी अजून येणार आहे. तर हॅलो दोस्तो, तर आता आम्ही थांबलोय पेट्रोल पंपावरती कारण वैभव आणि वगैरे लोक पेट्रोल पंपावरती त्यांची पेट्रोल नव्हता भरलेला, त्याच्यामुळं हे लोक पेट्रोल पंपावर थांबलेत. तर आमच्या गाड्या इथे गाड्या लागलेल्या आहेत, 4 गाड्या आहेत. अँड आता चालेल ऑलमोस्ट सगळेजण फ्रेश होऊन आलेत. हे टुनटुन आहे आणि वैभव आता येतोयच. तर मग बाकीचे हळूहळू येत आहेत. तोपर्यंत पुढचं तुम्हाला एक पॉईंट मिळत जाईल, तसं रेकॉर्डिंग होत जाईल. तर मग भेटू पुढे. तर मित्रांनो, आता आम्ही थांबलोय कारण का माहितीये, कारण आमचा एक मित्र गेलाय चुकीने. जिथे बाईक चालवत नाही तिकडे तो गेलाय आणि आता त्याला वापस फिरवायला सांगणार आहे. हे सगळेजण थांबले, त्याची वाट बघतायत. आता बघूया किती टायमाने तो येतोय आणि किती टाइम लागतोय. तोपर्यंत इथं वाट बघत बसायची. म्हणजे हा रूट आहे तर ऍक्च्युली इथून बाईकवाले अलाउड नाही आहेत, त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम होतोय. तोपर्यंत आम्ही इथं टाइमपास करतोय. हे आमचे HR आहेत आणि तो बघा बावळा दिसतोय कोण. तर आता बघूया, तोपर्यंत वेट करू. हाय मित्रांनो, सगळेजण भेटलेत. आता कौतुक पण भेटलाय. हा कौतुक पण भेटलाय, भारतीय आणि ते बाकीचे सगळे मेन लीडर ज्यांच्या आम्ही पाठीपाठून चालणार आहोत. तर मग सगळे एकसाथ भेटले. तर मग आता हळूहळू पुढे जाऊ आणि मग कंटिन्यू करू. पुढे एका ठिकाणी थांबायचे पनवेलला, बघू मग. ठीक आहे, नाही थांबायचं. हा तर मित्रांनो, आता आम्ही आलोय अर्ध्या रस्त्यामध्ये. कुठे आलेलो काहीच माहिती नाही. सगळ्यांनी गाड्या लावल्या तिकडे सगळेजण थंडीने गारटलेत पूर्ण. असे गारटले ना, सगळेजण कापतायत. आणि इथे एक शॉप मिळालंय. शॉपचं आता आपण हे कुठल्या रस्त्या, सावरोडी रोड आहे. कोल्हापूर पोलीस स्टेशन काहीतरी बोलतायत. तिकडे आलोय सध्या आणि सगळेजण थांबलेत. सगळेजण खूप गारटलेत. दाखवतो तुम्हाला एक. काकांनी मस्त की चाय दिले, गरम चाय पिलो आणि सगळेजण शेकोटी घेत आहेत. सगळेजण आपापल्या याच्यामध्ये. थंडी खूप चालली. हे आहेत आमचे रायडर, खूप सगळे फास्ट चालणार आहेत. कोण आहे हा बघा, छोटा डॉन. आमचं सगळ्यात बारका पोरगा राहिलाय इकडं आणि अजून एक मोठा बारका पोरगा राहिलाय बघा. सगळे शेकोटी घेत ते मोठा बारका आहे. हा तेच मोठा बारका राहिले. कोण तो काय आहे बाई, पूर्ण धुवा येतो तोंडातून. असं वाटतं सिगरेट पितोय आम्ही लोक एकदम. मोठा वर्ग दाढी आलेला. कोणाला ग्लव्स पाहिजे? काकांनी मस्त की गरम चाय दिली. तर मित्रांनो, मस्त आता आम्ही पोहोचलेलो आहोत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि सगळ्यांचा मान सन्मान म्हणजेच आपला रायगड. सगळेजण मोस्ट सगळेजण आले. फक्त 2 जण जे प्रत्येक वेळी लेट येतात ते अजून पण लेट आहेत आणि कुठे आहेत काय माहिती नाही. हे बघा, हे सगळे आलेत, फक्त 2 जणच राहिले. तर बघूया आता कधीपर्यंत येतात. आपण नाश्ता वगैरे करून मग निघणार आहोत. तर आपला हा रायगड आपल्या महाराष्ट्राची शान. अजून थोडेसे आपण वरती गेल्यावरती सर्व एक पॉइंट तुम्हाला दाखवू शकतो.
थोडा टाइम लागेल. थोडा काहीतरी चहा नाश्ता खाऊन वगैरे ते आमचे 2 नमुने येतील तेव्हा चालू करू. तोपर्यंत ठीक आहे. आता रात्रभराचा सगळा प्रवास करून आमची मंडळी सगळी इथे थांबलेत. सगळेजण थकलेत, अर्धे भुकेलेले आहेत, अर्धेचे पाय थरथरत आहेत, अर्धे काय करतात हे बघा. अर्धे मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेत. अर्ध्याने उलट्या बिलट्या पण केल्यात आणि आता फक्त जेवणाचा टाइम, थोडा काहीतरी नाश्ता करून मग निघायचंय. माहिती आपल्याला थोडी थोडी अपडेट थोड्या वेळाने देऊ. थोडी शाळेची पब्लिक पोरं बघा निघाले. पिकनिक निघाले. बघूया चिल्लर पार्टी पूर्ण आले. सगळ्या पार्टी नाव दिले. थोड्या वेळाने खाऊन नंतर सर्व अपडेट देतो. मिसळपाव आणि भुकेलेले लोक. हा मोठा भुकेलेला लोक. दुखी आत्मा, गाडी चालून चालून थकलेले. आणि हे तर सगळ्यात महान आत्मा लोक. हा एक गाडी कुठे आणि ते कुठे, आम्ही कुठे, यांचा पताच नाही काय. शुद्ध बोलावं पण ट्युनिंग मध्ये नाही. तुम्ही शुद्ध आले पाहिजे. समोरच्याला समजलं पाहिजे ना काय बोलतोय ते. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के जय. भारत माता के जय. हिंदू धर्म के जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आत्ता पायथ्यापासून थोडं वरती चढायला आलोय. चालू केलं तर सगळेजण चालत आहेत. इथून नजारा बघितला तर एकदम खूप भारी वाटतो. म्हणजे एकदम मन भारावून जातं. आणि आता चालता चालता महाराजांचा जयघोष करत सर्व वरती चढू. हे बघा माकडं वगैरे पण कसं उतरतं, भारी वाटत ते. या साईडला जंगल टाईप आहे ना थोडं, त्याच्यामुळं माकडं वगैरे असे असतात. वातावरण बघा एकदम अप्रतिम आहे. माझं म्हणणं आहे की सर्वांनी एकदा तरी इथे भेट द्यावी रायगडला. तुम्हाला आपल्या राजांची कहाणी पण माहिती पडेल, इतिहास माहिती पडेल आणि खूप आनंद होईल तुम्हाला पण. बघा मित्रांनो किती उंच आहे आणि आम्ही कोणत्या कुठे आहोत. हे वरती म्हणजे सर्व वरती बघायचं झालं तर डायरेक्ट वरतीच मान करायला लागते. तिथं बघा तुम्हाला दिसते की नाही काय माहिती नाही, पण ऐन टोक्यावरती येऊन बसते. बाय चान्स ती जर खाली आली तर डायरेक्ट काम 25. गेम खाल्ला. आणि अशी स्पीड मध्ये येईल ना, जो भेटेल त्याला रेमट होत नाही ना काय. बघ कोणी भेटला नाही पाहिजे त्या दगडी खाली. आपण लवकर जाऊया, नाही तर काय माहिती काम 25 मध्येच होऊन जाणार आहे. बघूया आता पुढे पुढे काय होते. तर आता मित्रांनो आपण आलोय. आता आम्ही थोडंसं जरासंच पुढे आलोय. हे बघा इथे टकमकटक दिसत आहे तुम्हाला. हे बघा हे खालून इतकं भयानक वाटतंय. तर विचार करा आपल्या महाराजांच्या टायमाला जेव्हा कडेलोट व्हायचा तेव्हा किती भयानक नजारा असेल, थरारक पूर्ण नजारा असेल. आणि हे आपल्या आजूबाजूचा लोकेशन नजारा बघा खूप छान वाटतो. पाहायला गेलं तर इतका सुंदर आहे ना रायगड आपला, खूप सुंदर आहे. बघा धुके वगैरे दिसतंय. दोस्तों सब लोग तो आ ही रहे, लेकिन देखो स्कूल का भी ट्रिप निकल गया है. स्कूल के भी बच्चे आ रहे हैं धीरे धीरे धीरे. सब लोग बड़ों से ज़्यादा बच्चों का जोश देखो. फटाफट सब टीचर्स और स्टूडेंट्स सब भागे जा रहे हैं. ऐसा लगता है कि सब लोग जा रहे हैं. एक मिनिट भैया. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
बच्चों का जोश देखो। ये सब स्कूल का ट्रिप चल रहा है और बच्चों का जोश देख के तो ऐसा लग रहा है कि सब लोगों को जोश में और महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे आमच्या थकलेली माणसं झेंडा लावून चाललेत हळूहळू. 2 मिनिटं चालतात आणि 2 मिनिटं बसतात. 2 मिनिटं चालून 2 मिनिटं बसतात. काय हे रायगड चढणार 5 मिनिटं बसतात. अजून हळूहळू थोडंपर्यंत काय कितीपर्यंत पोहोचतोय इथं ती पलटण. आमची थकलेले हारलेले आमचे हिरो बघा चकमक मला कौतुक पण थांबलाय. बारक्या ताकद तर नाही तरी पण नाचत नाचत आले. बघूया. आणि हा मी व्हिडिओ काढत काढत चाललोय. चला तर आता आपण आलोय आम्ही शिरकाई देवीच्या मंदिराजवळ. बघा तुम्ही पाहतच असाल. हे बघा आत्ताच जी थोड्या वेळापूर्वी पूजा झाली. सर्व आरती वगैरे करत होते. आरती वगैरे झाली, सर्व पूजा झाली. मी बघा बसले तिकडे बाजूला. पोरं छोटी छोटी पोरं पण आहेत. हे आपल्या शिरकाई देवीचं मंदिर मध्ये देवी आहे. आणि हे बघा बाजूला मुळं पण बसलेत सावळीमध्ये. बघू. आम्ही आता आलो आहे महादरवाजाजवळ. महादरवाजाच्या पायऱ्या आता चढतोय हळूहळू. आणि इथे ॲक्च्युली खूप गर्दी पण मिळाली कारण सगळे लोक आलेत आणि गेटजवळच थांबलेत. आणि शाळेची लोक पण आहेत. पोरं सगळे जे आम्हाला अर्ध्या रस्त्यामध्ये मिळाले होते ना ते पण मिळालेत. त्यांनी सगळं पॅक करून टाकलं दरवाजा. आता बघूया किती वेळाने आपल्याला जायला भेटतं आतमध्ये आणि किती टाईम लागतो. जास्त वेळ लागणार नाही कारण हे लोक फोटो घेण्यासाठी थांबलेत. तोपर्यंत होऊन जाईल. 2 मिनटाचा खेळ आहे. फोटो वगैरे घेतले का हे लोक मग पटकन क्लिअर होतील. बघा आता झाले त्यांचे पण फोटो वगैरे. आणि निघू आता आतमध्ये आपण जायला. तर मित्रांनो आता एंट्रन्स करतोय. आता पोचलो आम्ही महादरवाजाजवळ. आता इथपर्यंतच पार्ट झाला आहे. दुसऱ्या पार्टमध्ये आपण भेटूया कारण मोठा ब्लॉग होणार आहे त्याच्यामुळं. तोपर्यंत टाटा. भेटू पुढच्या ब्लॉगला.